हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? होप सगळे मस्त असाल. तर आज फायनली मी चाललो आहे माझ्या गावी आरोसला, जे की सावंतवाडीपासून आता मी कोलगावला आहे. तर सावंत इथून काहीतरी 27 ते 30 किलोमीटर असेल. तर हर्षलला आज सुट्टी आहे, तर हर्षल माझ्यासोबतच जाणार आहे. तर तो आता बाहेर गेला, तो आला की आम्ही लगेच निघून जाऊ. इथे बाईक पार्क केली आहे मस्त की, आणि जसं घराचं बाहेर आलं की मस्त असं व्ह्यू. हा अजून काय पाहिजे. किती बरं वाटतं. सकाळ सकाळी तर मस्त फॉग असतं, तर अजून मजा येते बघायला. तर ठीक आहे, आता बाईक इथे टॉप बॉक्स लावले सगळं. फक्त आता शूज घालायचं नाही, निघून जायचं. तर फायनली निघालो. आता 12:30 वाजले असतील आय थिंक. तिथे पोचणार होतो 11 11:30पर्यंत, पण ठीक आहे, लेट झालं आहे. लेट जायला काय नाही, अगं गरमीमुळे वाट लागते बस, बाकी काय नाही. मळगावातून चाललो आहे, कारण की जो दुसरा रोड आहे, आता हर्षल बोलत होता की तो जरा खराब रोड आहे आणि रोडचं काम पण चालू आहे. तर म्हटलं मळगावातून जाऊया, हा रोड तर माहितीच आहे, मस्त आहे. पुढे असं जरा चालवायला पण मजा येईल. काल पण आपण याच रोडने गेलेलो, त्याच्या आधी पण याच रोडने गेलेलो, आता पण याच रोडने चाललो. आणि सेम दुपारचा उन्हात निघालो आहे, काय करणार. तर आता थोडा वेळ थांबलेलं, जरा एवढी गरम व्हायला लागले. बरं झालं टी शर्ट आहे, तरी पण एवढं गरम होतं आहे. आता जॅकेट विकेट घालून निघालो असतं तर काय हालत झाली असती. खूप गरमी आहे, खूप. म्हणजे थंडीमध्ये पण एवढी दुपारची गरमी पडते, बेकार. निघायला पण नको दुपारचं, पण काय करणार आता. लेट, कारण की संध्याकाळी परत मग पिक्चरचा पण प्लॅन चालला आहे. मग नंतर तिथे पिक्चरला लेट नको व्हायला, म्हणून म्हटलं आमचं आधी काम उरकून घेतो, मग आरामात मस्त आहे की निवांत बसू. आपलं हे आलं सावंतवाडी स्टेशन. मी लास्ट इयर आलेलो ट्रेनने, तेव्हा इथे काम चाललेलं. आता मस्त बनवलं आहे, भारी. वा, सावंतवाडी रोड. आता आम्ही मळगावातून आरोसचा रोडला आलो आहे, पण ना पुढे काम चालू आहे. तर एकदा चेक करून येतो, जर काम चालू नसेल तर इथूनच आपण जाऊ आरोसला, नाही तर मग परत युटर्न मारून मागून पूर्ण असं फिरून जावं लागेल. चला, रोड बनलेला आहे, काय प्रॉब्लेम नाही. नाही तर मग पुढून एवढं फिरून जायला लागलं असतं, अजून टाईम लागला असता. आपल्या आता आरोस बाजारामध्ये आलो आहे. म्हणजे आरोस जे गाव आहे ते पुढे आहे आणि ते बाजार इथे हे आहे, आरोस बाजार. अरे रोड तर जास्तीच खराब आहे रे तुझे. पावसात आलो तर एवढे रोड खराब नव्हते, आता जरा जास्तीच झालेत. रोड खराबाचा प्रॉब्लेम नाही, कसं माहिती, रेती पडली मध्ये आणि मग जे टर्नचा हे बघा, वा, रेती पडली असते. मग टर्नचा वेळी जर जास्ती चुकून ब्रेक कोणी दाबला जोरात तर मग स्कीड होण्याचे चान्सेस असतात ना, म्हणून आरामातच काढाय. बघा रेती बघ. आलो आपल्या गावी आरोस. आहे अभि दादा आहे, मुन्ना दादा पण आहे. वा, किती शांतता. आणि जेव्हा मी गाडीने यायचो ना इथे गणपतीला, तर तेव्हा मी खूप वेळा बोललो, वेदांतला पण बोललेलो की एकदा तरी मी बाईक घेऊन येणार आणि इथे पार्क करणार. आणि फायनली आलो आहे, मस्त वाटतं, एकदम खूप बरं वाटतं. आणि किती शांतता आहे. फक्त मी काय बोलत नाही, एकदा ऐका तुम्ही. बाईक लावली आहे आणि इथून असं उतरत आपल्याला तिथे जायचं आहे, थैसर. हा. आणि आता जेवढं शांत वाटतं ना, तेवढंच जेव्हा गणपतीमध्ये येतो ना आम्ही, मस्त फुल भरलेलं असतं घर. सगळं मस्त अंगण आहे, समोर झाडे सगळी. आणि गणपतीमध्ये तर एवढं बरं वाटतं ना. आता तरी एवढं मस्त शांत आहे सगळीकडे. मस्त आम्ही ते बसून पत्ते वगैरे खेळतो, गप्पा मारतो. गणपतीमध्ये मी जेव्हा येईल ना, तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर दाखवेल. गणपतीमध्ये अजून मजा आहे.
ठीक आहे, आता अभिदादाची जरा पूजा चालू आहे. तर आता दुपारचे आता 2:30 वाजलेत. तर मग विचार केला जेवून येतो. तर ते आरस बाजारात चाललो आहे, बाळा दादा आहे तर त्याच्याकडेच जेवायला चाललो आहे. म्हटलं मग जास्ती लेट होईल जेवणाला, कारण की व्हिडिओ बनवताना एक अर्धा एक तास तर जाईलच. म्हटलं आधी जेवून घेऊ आणि मग भेटतो तुम्हाला. तर जेवण वगैरे आता झालंय मस्त. तर आम्ही आता इथे खाली आलोय, अविदादा पण आहे. हाय. तर आता थोडक्यात तुम्हाला अरोसचं जे गाव आहे ते त्याच्याबद्दल माहिती, आणि आमचं जे आता तुम्ही घर बघितलं मी वरती तुम्हाला दाखवलं अंगण वगैरे, तर थोडक्यात एक माहिती सांगेल आता अभिदादा. नमस्कार. अरोस हे गाव साधारण सावंतवाडी तालुक्यात येतं आणि गोव्यापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि सावंतवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतर होतं इकडे. आणि अरोस हे गाव पूर्णपणे निसर्गाचा वरदहस्ते लाभलेलं असं गाव आहे आणि जैवविविधता जी म्हणतात पूर्णपणे त्याने नटलेलं असं हे गाव आहे. म्हणजे गावात तुम्ही मुख्यतः जर बघाल तर नारळी पपईच्या बागा, सुंदर बागा आहेत. आणि मुख्य म्हणजे हे उत्पन्नाचं लोकांचा स्रोत आहे. नारळ आणि सुपारीच्या बागा या पूर्णपणे तुम्हाला प्रत्येक घराच्या आजूबाजूला दिसतील. आणि गावात जर तुम्ही एका रस्त्याने जर जात असाल तर उजव्या बाजूला खाली पूर्णपर्यंत अशी जी वस्ती आहे ती फक्त पाण्याच्या ठिकाणामुळे पूर्ण एका बाजूला ही वस्ती इकडे वसलेली आहे पूर्वीपासून. निसर्गाचा वरदहस्ते लाभलेला असं मी अशासाठी म्हटलंय की गावात विहीर अशा आता जशा बांधतात तशा विहिरी नाही आहेत पूर्वीपासून गावात. म्हणजे अगदी 100 ते 150 वर्षापासून आमच्या पूर्वजांनी म्हणा किंवा गावातले बाकीचे लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या तळी बांधलेल्या आहेत. या तळीचा वापर जो असतो तो ह्या बागबागायती जी आपल्याला दिसते खाली, त्या बागबागायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी वगैरे त्या तळींचा वापर केला जातो. आणि या तळींचं असं खास वैशिष्ट्य असतं की हे जे पाण्याची तुम्हाला आता जी लेवल दिसते ती पूर्णपणे वर्षभर अशीच असते एवढी. कारण हे आजूबाजूचे तुम्हाला जे खडक किंवा दगड दिसत आहेत ना त्या दगडातून असे कितीतरी झरे आहेत की जे कायम वर्षभर असे वाहतच असतात. हे पाणी जरी किती कमी केलं तर ते पाणी कमी होत नाही. असे प्रत्येक गावात हे अशाच पद्धतीच्या तळी आहेत ज्या पाणी पिण्यासाठी किंवा बागबागायतींच्या पाणी देण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ही अशी बागायती आहे. पूर्णपणे आरोस गावात तुम्हाला माड आणि सुपारीची झाडं खूप दिसतील, जो प्रत्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा त्यांचं एक चरितार्थ चालवण्यासाठी एक साधन आहे. इकडे तुम्ही आता बघत असाल हा छोटासा पाट दिसत असेल तुम्हाला. त्या पाटाचे जे पाणी आहे ते तिकडे पिण्यासाठी जी हे आहे तळी आहे त्या तळीतून हे पाणी खालीपर्यंत जाऊन पूर्णपणे ही जी बाग आहे आमची त्या ठिकाणी ते पोहोचतं. इकडे तुम्हाला सगळं सुपारीची झाडं दिसतील. ह्या सुपारींचं आयुष्यमान तुम्ही जर बघत असाल तर हे अगदी 40-50 वर्षापासूनच्या आहेत. काही जुन्या आहेत, काही नवीन आहेत. हे आता इकडे तुम्हाला दिसत असेल ही एक पाण्याची सुंदर अशी तळी आहे बघा. ह्याचं पाणी पंपाद्वारे घरात घेतलेलं आहे, पण पूर्वी इकडूनच पाण्याची पिण्यासाठी वापर करतो. आता त्या कोपऱ्यात पूर्वीपासून आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय, साधारण 50 वर्षापूर्वीपासूनचा विषय मी तुम्हाला सांगतो की त्या तळीत त्या कोपऱ्यातून एक असा झरा आहे की हे पाणी तुम्ही किती जर कमी केलं तरी ते पाणी कमी होत नाही. आणि ह्याची जी टेस्टिंग कधी काळी आम्ही एकदा केलेली 10-15 वर्षापूर्वी, म्हणजे बिस्लरी पाण्यापेक्षाही जी लेवल आहे म्हणजे पूर्णपणे प्युरिफाय ते पाणी या ठिकाणी आढळतं. अशा कितीतरी तळी आहेत. अजून एक पुढे आहे ती काय आता पूर्णपणे हे होऊन गेलेली आहे, ती तुम्हाला दिसणार नाही. पण हा पूर्वीचा जो भाग आहे तो पूर्णपणे असा तुम्हाला कायम असा थंडगार दिसणार. आणि इकडे थंडीचा जास्त विचार असतो. साधारण तुम्हाला मार्च-एप्रिल पर्यंत तुम्हाला थंडी जाणवते. तुम्हाला गरमी अशी जाणवणार नाही जशी शहरासारख्या ठिकाणी जास्त गरमीचा सीझन असतो किंवा जास्त गरमी आपल्याला होते. त्याची नवीन आत्ता लागवड केलेली आहे ती साधारण 1 वर्ष झालेली आहे या झाडांना. अशी 1 वर्ष 2 वर्षापर्यंत ही सुपारीची झाडं आत्ता लावलेली आहे ती पूर्णपणे. आणि सुपारी न काढता सुद्धा ही वर अशी सुपारी असतात लागलेल्या.
सकाळ जर तुम्ही फिरायला वगैरे याल आतमध्ये तर रोज सकाळी असं फिरावं लागतं आणि अशा पद्धतीचे खाली ही सुपारीची अशी जमा करावी लागतात. यांना मालवणी भाषेत बेडे म्हणतात. आणि सुपारीची संपूर्ण लागवड आहे आणि ह्याचा जो पाणी पुरवठा जो असतो ते हे बघा इकडून तुम्हाला पूर्णपणे हे पाणी वर्षभर वाहत असतं. पावसाळ्याचा सीझन संपला तरी त्याच्यानंतर हे पूर्णपणे पाणी वाहत असतं. हे पाणी या ठिकाणी असं अडवलं जातं. या ठिकाणी अडवून हे पाणी पूर्णपणे ह्या पोपळीच्या झाडांना किंवा माडांना असं दिलं जातं. संपूर्ण गावातच ही अशी एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम आहे जी तुम्हाला पूर्णपणे बागा किंवा ज्या आमच्या बागा आहेत, बगीचे आहेत ते असे पूर्णपणे थंडगार ठेवतात. आणि पोपळींच्या झाडाचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांना कायम जास्त पाणी लागतं. त्यामुळे इकडे पाणी असल्यामुळे साहजिकच पोपळींचं किंवा सुपारीचं उत्पन्न आहे ते खूप प्रमाणात आहे. आणि बांद्यासारख्या बाजारपेठेत किंवा शिरोडासारख्या बाजारपेठेत सुपारी नंतर सोलून वगैरे त्याची पुढची जी प्रक्रिया आहे ती करून मग त्या ठिकाणी ते विकले जातात आणि त्यापासून इकडच्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना त्यापासून उत्पन्न मिळतं. हा जो बंधारा आहे हा पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. मग प्रत्येक गावात ज्या आमच्या बागायती आहेत त्यांना एक पाणी पुरवठा म्हणून हे बंधारे असे बांधले जातात. साधारण नोव्हेंबर महिन्याचा जो मोसम असतो, पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये इकडे पाणी साठवलं जातं आणि पाटाद्वारे ते असं खाली नेलं जातं. हा पूर्णपणे सिंचनाची एक प्रक्रिया आहे जी पूर्ण गावाला पाणी पुरवठा करते. असे गावात 3 ते 4 बंधारे आहेत जे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करतात. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की ही पूर्णपणे पसरलेली माडा पोपळींची झाडं आहेत. मी परत सांगतो की सुपारीचं उत्पन्न हे या ठिकाणी खूप मोठं आहे. अजूनही सावंतवाडी तालुक्यात बरीच अशी गावं आहेत की सुपारीच्या उत्पन्नामुळे शेतकरी सधन झालेले आहेत किंवा त्यांना तो एक उत्पन्नाचा मार्ग आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा पूर्णपणे हा जो बंधारा आहे हा दरवर्षी बांधावा लागतो. दरवर्षी एक हल्ली नवीन तंत्रज्ञानाच्या प्रणालीप्रमाणे अशा लोखंडी प्लेट्स टाकून त्या ठिकाणी पूर्णपणे अशा अडवल्या जातात. या ठिकाणी हे बघ अशा पद्धतीने हे 4 भाग आहेत त्याचे केलेले 4 ते 5 हे पूर्णपणे पाणी अडवलं गेलेलं आहे. हा बंधारा बांधून आता पूर्ण झालेला आहे. पाण्याचा साठा हा एवढा दरवर्षी असतो. साधारण पाऊस ज्यावेळी सुरुवात होतो साधारण जून महिन्यात त्यावेळी हा एक किंवा 2 भाग याच्यातले काढले जातात आणि हे पाणी मग पूर्णपणे खाली जातं. म्हणजे ही सातार्डा किंवा गोव्यापर्यंतची जी तेरेखोल नदी आहे त्या नदीला जाऊन ते पाणी मिळतं. आता या बंधाऱ्यांच्या पाण्याचा जो उपयोग आहे तो इकडच्या बागायतीला नेमका कसा होतो, तर हे बंधारा बांधल्यानंतर इकडून एक नवीन शासनाच्या याच्याप्रमाणे जो पाठ तयार झालेला आहे किंवा त्या पाटातून पाणी पुरवठा अशा पद्धतीने हे पाणी पुढे चालत साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत जातं आणि तिकडे मग प्रत्येक शेतकरी किंवा बागायतदार जे असतात, बागायती करणारे लोक, त्यांना ते तिकडून पाणी मिळतं. हे बघा पाण्याची लेवल ही एवढी असते. हे प्रत्येक बागायतदाराने अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. इकडून ते मग ओपन करून अशा पद्धतीत पाणी सोडलं जातं आणि पुढेपर्यंत ती बागेला पाणी अशा पद्धतीत मिळतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शका. हे बघा अशा पद्धतीत ते पाणी प्रत्येक पोपळीच्या मुळात किंवा प्रत्येक झाडाला इथपर्यंत पोहोचतं. आता हल्लीच हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे शासनाच्या वतीने. त्या ठिकाणी तुम्ही तो बोर्ड बघू शकता. हे संपूर्ण बांधकाम पक्क्या पद्धतीचं असं झालेलं आहे. हे पाणी खूप पुढेपर्यंत म्हणजे पूर्वी या ठिकाणी मातीचे पाड होते त्यामुळे पाणी जास्त टिकत नव्हतं. म्हणजे पाणीची जी गती होती ती कमी होती, पाणी जिरायचं आतमध्ये. पण आता पूर्णपणे हा सिमेंटचा हे झाल्यामुळे पाणी चांगल्या पद्धतीने आणि खूप लांबपर्यंत पाणी याचं जातं. तुम्ही आता इकडे किती छान पद्धतीने बांधलंय बघा. सगळं तुम्हाला इकडून दिसेल. एका बाजूने अशी पूर्णपणे नटलेली सुंदर अशी पोपळींची बाग आणि या ठिकाणी हे पाणी. या पाण्यात छोटे छोटे मासे पण असतात. हे बघा इथपर्यंत आहे. काही ठिकाणी अशा पद्धतीने
पाणी जाऊन या पाण्याचा पूर्णपणे वापर केला जातो. त्यामुळे पूर्ण बागायतदारांना किंवा शेतकऱ्यांना हे खूप उपयोगी पडतं. अशा पद्धतीने हे गाव सावंतवाडी तालुक्यात येतं. मग अशी तुम्हाला मी म्हटलं, सावंतवाडी आरोस गावात मुख्यतः ग्रामदेवता जी आहे ती माऊली आहे आणि गिरोबाचं देवस्थान म्हणजे माऊली गिरोबा पंचायतन आहे. रवनाथाचं एक मंदिर आहे, श्रीदेव रवनाथ, श्रीदेव माऊली आणि श्रीदेव गिरोबा अशा पद्धतीची देव आहे. श्री महादेव मंदिर आहे, वेताळ मंदिर आहे. गावात माऊली मंदिर ते जत्रा किंवा इतर जे उत्सव आहेत पूर्णपणे गिरोबाच्या मंदिराच्या ठिकाणी रामनवमी अशासारखे उत्सव होतात आणि संपूर्ण गाव या उत्सवात सामील होतो. आणि प्रत्येक गावातले जी हे आहे, प्रत्येक गावातली जी घरं आहेत ती संस्कृती जपली जाते. म्हणजे प्रत्येक घरातला सण हा पूर्णपणे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देवळाकडचे जे उत्सव आहेत, मंदिराकडचे ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आणि ते गोव्यावरून किंवा मुंबईवरून जे आपले भाविक आहेत ते इकडे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तुम्हाला दिसतं ही सापाची कातडी आहे. आता आपण आलो आहे माऊली मंदिरकडे. मस्त की असं सुंदर मंदिर आहे. हे बघा, श्रीदेवी माऊली पंचायतन, सुंदर मंदिर आहे. डॉगो तर आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊया. बघूया कोण जर असेल आतमध्ये म्हणजे तर माहिती वगैरे सांगण्यासाठी, तर आपण माहिती पण घेऊ. माऊली मंदिरकडे दर्शन झालेलं आहे. आता आपण चालू आहे गिरोबाला. ॲक्च्युली माऊली मंदिरचं पण मला थोडं इन्फॉर्मेशन विचारायची होती, पण इथे कोण असं नव्हतं. मस्त असं घर आहे आमचं. बाय बाय बोलू, मस्त असं आता घराला बाय बोलू आणि भेटू आता डायरेक्ट गणपतीमध्ये. कारण की आता नेक्स्ट मी येणार आहे ते गणपतीमध्येच येणार आहे. गिरोबा मंदिरामध्ये जाऊ आता, तिथे मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जो पण प्लॅन आहे तो तुम्हाला पुढे सांगतो तिथे पोचल्यानंतर. संध्याकाळ झालं, किती बरं वाटतं, मस्त. थंडी तर खूप पडत असेल वाटतं इथे. तर काय थंडीचं विचारू नका, डेंजर थंडी पडते, डेंजर. मला माझं ना नेहमीचं असंच असतं. गणपतीला पण जेव्हा मी गावावरून निघतो तेव्हा इमोशनल टाईप होतो आणि आता पण तेच झालं आहे. आणखी यार खूप मजा येते यार इथे गावाला येऊन. काय करणार आता, ठीक आहे जाऊ दे. येऊ आपण आता डायरेक्ट 6 महिन्यानंतर गणपतीसाठी. वा, हे बघा शाळा चालू आहे. शाळा सुटली वाटतं. वा डॉगो, अरे 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 अरे. बाईकला बघून घाबरला पाहिजे तो. बाईकला बघून अजून जवळ येतोय. गेल्या जन्मी बाईकर होता वाटतं. हा बघा डॉबरमॅन. गिरोबा मंदिरकडे आलो आहे आणि जसं वेतोबाच्या इथे जे देवांचे चपला होते ना, इथे पण तसंच आहे बघा. असं बाजूला ठेवलं आहे आणि ॲक्च्युली मंदिराचं काम चालू आहे, तर काही ना काही ते इनोव्हेशन चालूच असतं. पण एकदम मस्त पेंटिंग वगैरे सगळं मस्त झालं ना, मस्त दिसेल. कदाचित मी गणपतीमध्ये आलो तर गणपतीमध्ये चांगल्या कदाचित होऊन जाईल गणपतीपर्यंत. ठीक आहे, बघूया. माऊली गिरोबा दोन्हीचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. आपण आता चाललो आहे जो प्लॅन होता पिक्चरचा. एकतर आम्ही सकाळपासून इथे चाललो आहे, तर आमच्याकडे रेंज नव्हती. आता आम्ही चाललो आहे, कुठे चाललो आता आपण? हां, मयवाडला जातो. आता तिथे रेंज पण भेटेल आणि एकदा बघू ग्रुपमध्ये काय ह्यांचं ठरलं आहे की नाही ते, म्हणजे मग त्याप्रमाणे आम्ही लगेच जाऊ तिथे. हां, संध्याकाळी किती बरं वाटतं तिथे, मस्त. फक्त ना BSNL ला रेंज आहे,
मग BSNL तर दोघांचं पण कार्ड आयडियाच आहे, तर मग फायदा नाही. म्हटलं डायरेक्ट आता मळेवाडला जाऊ. इथून काहीतरी 9-10 किलोमीटर आहे. मग तिथे जाऊ, जरा खाऊ पिऊ. खाण्यापेक्षा ताण खूप लागली, तर मग जरा काहीतरी पिऊ आणि मग बघू काय प्लॅन झाला असेल तर मग डायरेक्ट जाऊ. थिएटर वगैरेचं ते आता तुम्हाला तिथे पोचल्यानंतर मी सांगतो कोणत्या थिएटरला चाललो ते आम्ही. वा काय चालवायला मजा येते रे. हा 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 गाईज, हाव आर यू गाईज. हेल्मेट ओपनच ठेवतो, मस्त वाटते, मजा येते चालवायला. कोंबडीज. हा हा, असं वाटतं कॅमेरा बंदच नाही करू, मस्त चालूच ठेवू, पण नंतर एडिटिंगला वाट लागते. सो भेटू आता डायरेक्ट मळेवाडला. आता आम्ही पिक्चर बघायला चाललो आहे. एक गेम चेंजर करून पिक्चर आहे, तो बघू. मी तर ट्रेलर बघितला, तर साऊथचा आहे, डब केलेला आहे. तर बघू आता किती चांगलं आहे. आणि त्यानंतर मे बी मी ना उद्या, आता मी निघणार आहे वेनसडेला, तर विचार करतो उद्या ट्यूजडे ना, तर उद्या जरा रेस्टच करतो, कारण दगदग खूप झाली असं मला वाटतं आहे. तर मग परत उद्या जर कुठे अजून एक्सप्लोअर करायला गेलो तर परवा परत सकाळी पहाटे निघायचं आहे. मग असं नको व्हायला की नीट प्रॉपर रेस्ट नाही आणि परत घरी जायचं आहे. तर बघूया, मे बी डिसाईड करतो उद्या, आज संध्याकाळी की उद्या सकाळी जर उठेल ना तर डिसाईड करतो की अजून एक्सप्लोअर करायचं आहे की आराम करूया, कारण आराम इम्पॉर्टंट आहे. मी ज्यापासून आलो ना त्यापासून बाहेरच एक्सप्लोअर करतो आहे, तर मग विचार करतो आहे की रेस्ट करू. लेट्स सी. असं पाण्यात सरळ म्हटलं की आता एकतर असं तर असं, सरळ म्हटलं तर डायरेक्ट पाण्यात. मग ए बाबा बक्की. वा सुंदर असं मोती तलाव. आत्ताच पोचलो आम्ही. वेदांत दिसतंय दिसतंय दिसतंय. हा बघा लाईट गेली म्हणून गरम होतं तर उघडत असलं. आम्ही चाललोय पिक्चर बघायला. तर वेदांत कसं कॉलेज म्हणून डायरेक्टच आलाय, तर मग ही गाडी लावून टाकतो. खूप चालवली. लाईट गेली आज सोमवार ना म्हणून. चला जरा फ्रेश होऊया आणि मग जाऊ पिक्चर बघायला. कधी आलास? चला आता फ्रेश झालोय. आता वेदू पुढे गेला रेणूला पिकअप करायला, तर आम्ही पण निघतो आता इथून. 7चा शो आहे आणि आता किती वाजलेत? हां 6:45 वाजलेत. तर पटापट जाऊया, तिकीट पण काढायचं, अजून तिकीट पण नाही काढले. चला चला आम्ही आलो. आता पॉपकॉर्न घेतलेत, वेदूने पार्टी दिली पॉपकॉर्नची. तर बरोबर 7 वाजलेत. तर आता आतमध्ये तर व्हिडिओग्राफी अलाउड नाही आणि आम्ही चौघच आहे, मी हर्षल वेदू रेणू. आता इंटरव्हल झाला आहे आणि आम्ही गेम चेंजर बघायला आलेलो. तर वेदूने आपलं काय बोलतात त्याला, व्हिडिओ कसला काय तो, अरे यार तू व्हिडिओ पाठवला ना ग्रुपवर, ट्रेलर बघितला तर एवढा आम्हाला खास नाही वाटला. तर मी म्हटलं की बघू एकदा आपण ट्राय मारू. हर्षलला पण मी तेच बोलवतो. आता जस्ट आम्ही बघितलं तर एवढं आता मजा येते ना. तर इंटरव्हल झालं, बघू. मी जाताना आता पॉपकॉर्न खाल्ले, आता ताण लागले. मग मूवी तर आता संपलाय मस्त. तर आता आम्ही वाडीला आलोय. मूवी कसा होता रे? बेस्ट. वेदू रेणू अनएक्सेप्टेड ना, अनप्रेडिक्टेबल आहे. तर आम्ही आता इथे पिझ्झा खातोय. लास्ट जे आम्ही जेवलो तेवढंच, पण नंतर मग काही खाल्लं नाही. म्हटलं आता मूवी झाले तर जरा भूक लागली, तर आम्ही पिझ्झा खाऊन घेतो, नंतर भेटूया. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता जो मी आता अरोसला गेलेलो, गावचा पूर्ण जे पण इन्फॉर्मेशन होती ते अविदादाने दिलेली आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय बोलतो अभिषेक काका? कट करणार मी. तर ठीक आहे, बाय 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 बाय.